नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्कर बद्दलची माहिती घेतली. आज आपण हे कॉमनली भेडसावणारी समस्या आहे, ही सर्व वयोगटातल्या लोकांना आणि स्त्री आणि पुरुषांना समानतेने हिटवणारी समस्या आहे, ज्याला आपण म्हणतो हेडेक म्हणजेच डोकेदुखी. डोकेदुखी म्हणजे काय, तर डोक्याचा भाग, मान आणि चेहरा यातल्या कुठल्याही बाजूला वेदना जाणवल्या त्याला डोकेदुखी म्हणली जाते. मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडियाचा अतिवापर, ताणतणाव, झोपेची कमतरता, बसण्याचं चुकीचं पोश्चर याच्यामुळे डोकेदुखी चालू होते. जर डोकेदुखी तीव्र स्वरूपाची असेल, जी वारंवार होत असेल, ती दुर्लक्ष करता कामा नये. ही डोकेदुखी मेंदूशी निगडीत किंवा मनकेशी निगडीत असू शकते. तर आपण डोकेदुखीची प्रामुख्याने कारणे जी आहेत, ज्यामध्ये मायग्रेन, टेन्शन हेडेक, क्लस्टर हेडेक किंवा सर्वायकोजेनिक हेडेक किंवा ब्रेन रिलेटेड जी समस्या आहे, ज्याच्यामध्ये मेंदूमधील गाठी, मेंदूमधील रक्तस्राव किंवा मेंदूला झालेल्या जखमा याच्यामध्ये सुद्धा डोकेदुखी असू शकते. याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा पुढील व्हिडिओ बघा आणि आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला सांगा आणि शेअर करा. धन्यवाद.